असा माझा हा लूक तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आज आम्ही गेलेलो पुसेगावच्या सह्याद्री महाराजांच्या मंदिरात. तर हे मंदिर तर तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच असेल, कारण पुसेगावची यात्रा ही बऱ्यापैकी मोठी यात्रा असते आपल्या महाराष्ट्रामधली. तर त्या मंदिरात आम्ही गेलेलो. सह्याद्री महाराजांचं नाव बघा, मंदिराचं ॲटमॉस्फिअर किती प्रसन्न असं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आम्ही बाहेर महाराजांच्या चरण पादुकांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर जास्त गर्दी नव्हती. इथं अमावस्येला भरपूर गर्दी असते, परंतु आम्ही नॉर्मल दिवशी गेलेलो त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि व्यवस्थित आपलं दर्शन हे झाले. तर तुम्हीही महाराजांचे दर्शन घ्या. त्यानंतर मंदिराच्याच पाठीमागच्या बाजूला पिंपळाचं झाड आहे. तिथं महाराजांनी त्या पिंपळातून पीठ पाडलं होतं. त्याच्यानंतर आम्ही ह्या भोलेनाथच्या मंदिरामध्ये गेलो. तिथं दर्शन घेतलं. तेही मंदिर खूप सुंदर आहे आणि तुम्ही दर्शन घ्या. इथंपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.